Morning, all of you. In this lecture, we will continue our theoretical concept of single entry system. So काल आपण बेसिक कॉन्सेप्ट बघितलेले आहेत सिंगल एंट्री सिस्टीमच्या. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, देन फीचर, इम्पॉर्टन्स, ओके, आणि डिफरन्स. जो प्रॅक्टिकल पार्ट आहे त्यासाठी तुम्हाला आधी फॉर्मॅट माहित असणं महत्त्वाचं आहे. सो आज आपण फॉर्मॅट काय आहे बघूया. So first तुम्हाला practical step in preparation of final account. Prepare cash book in both sides are not tallied. Okay. So तुम्हाला काय करायचं आहे तर कॅश बुक ओपन करायचं आहे. देन डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, जसं की आपण आधी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलेलं आहे. सो काय आहे बघा, कॅश बुक डेबिट साइडला असणार आहे बॅलन्स ब्रॉट डाउन, देन कॅश सेल्स, collection from debtors, bills receivable collected, capital introduced, sale of fixed asset, miscellaneous income. ओके. सो हे सगळे तुमचे डेबिटचे आयटम आहेत. जो आपला फॉर्मॅट आहे हा 1-2 वेळा रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात राहील डेबिटला कोणते अकाउंट इन्क्लूड होणार आहेत आणि क्रेडिटला कोणती अकाउंट असणार आहे. सो कॅश सेल्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेटर्स कडून जेव्हा आपण कलेक्शन करतो, बिल्स रिसिवेबल, ओके, कॅपिटल इंट्रोड्यूस काही केलं असेल तर सेल ऑफ फिक्स्ड असेट आणि मिसलेनियस इन्कम हे डेबिटचे आयटम आहे. मग क्रेडिटला काय असणार आहे तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल, दॅट मीन्स बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर, देन परचेसेस येतील, देन क्रेडिटर्स असेल, पेमेंट टू क्रेडिटर्सना जर काही दिलं असेल तर क्रेडिट साइडला येईल, बिल्स पेएबल पेड, देन ड्रॉइंग, देन फिक्स्ड असेट परचेस, miscellaneous expenses and balance carried down. So cash account, cash is a real account. So त्यासाठी मग रूल माहित असू दे तुम्हाला, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. देन पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो डेबिट काय होणार आहे आणि क्रेडिट काय होणार आहे. कॅश सेल्स म्हणजे आपण काय कॅश सेल करतो का, नाही, तर गुड्स आपण सेल केलेली आहे आणि जेव्हा कॅश आपल्याकडे येते तेव्हा आपण डेबिट करणार. ओके. सो जेव्हा कम्स इन, जेव्हा आपल्याकडे कॅश येणार आहे तेव्हा आपण ती डेबिट करणार आणि कॅश आपल्याकडून गेल्यानंतर आपण काय करणार आहोत, क्रेडिट करणार. हे 2 पार्ट लक्षात ठेवलात रूल्स ऑफ अकाउंटिंगचे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार की डेबिटला कोणत्या एंट्रीज होणार आहेत आणि क्रेडिटला कोणत्याच एंट्री होणार आहेत. ओके. कॅश कम्स डेबिट, कॅश गोज आउट क्रेडिट. ओके. If the difference appear on the receipt side of the cash book, the missing information may be any of the item appearing on the receipt side of the cash book. If the difference appear on the payment side of the cash book, and the missing information may be in the item of appearing on the payment side of cash book. So ही नोट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. काय सांगितलेलं आहे यामध्ये परत सांगते बघा. If the difference appear on the receipt side, receipt side म्हणजे कोणती, डेबिट साइड म्हणतो आपण है ना, रिसिप्ट साइड ऑफ द कॅश बुक. जर तुम्हाला डेबिट साइडला काही डिफरन्स दिसत असेल, द मिसिंग इन्फॉर्मेशन मे बी ऑफ द एनी आयटम इन द अपीरियन्स ऑफ द रिसिप्ट साइड ऑफ द कॅश बुक. सो इथे काहीतरी इन्फॉर्मेशन काय असणार आहे, मिसिंग असेल. इफ द डिफरन्स अपीयर ऑन द पेमेंट साइड, जर पेमेंट साइडला जर काही डिफरन्स दिसत असेल इन द कॅश बुक, सो मिसिंग इन्फॉर्मेशन मे बी अपीयर इन द पेमेंट साइड ऑफ द कॅश बुक. ज्या ठिकाणी डिफरन्स दिसतोय त्या ठिकाणी मिसिंग एखादी इन्फॉर्मेशन असेल, मग ती पेमेंट साइडला असू दे किंवा रिसिप्ट साइडला असू दे. ओके. सो जेव्हा काही मिसिंग इन्फॉर्मेशन असतात तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट हे ड्रॉ करावे लागतात. सो डेटर्स अकाउंट,
जेव्हा ड्रॉ करायचं आहे तेव्हा डेबिटचे आयटम लक्षात ठेवा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल, देन बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बँक चेक डिसऑनर, क्रेडिट सेल, क्रेडिटर्स अकाउंट, एंडोर्स बिल डिसऑनर. ओके, सो हे सगळे तुमच्या डेबिटचे आयटम असतील. बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बँक चेक डिसऑनर असेल, क्रेडिट वरती जर काही सेल केला असेल तर, कारण आपल्याला माहिती आहे सेलचं रिलेशन आपण डेटर सोबत घेतो आणि परचेसचं रिलेशन आपण क्रेडिटर सोबत घेतो, राईट. सो क्रेडिटर्स अकाउंट एक्सेट्रा. क्रेडिट साइडला काय आहे बघा, बाय कॅश अँड बँक अकाउंट, देन बिल्स रिसिवेबल अकाउंट, देन डिस्काउंट, बॅड डेट्स अकाउंट, सेल्स रिटर्न अँड बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, सो हे सगळे काय आहेत तुमच्या क्रेडिट साइडचे आयटम आहेत. मग काय नोट दिलेली आहे, द डिफरन्स ऑफ डेबिट साइड of the total debtors account may be any item appearing on the debit side of total debtors account. The difference on credit side of total debtors account may be in the item of credit side of total. जे ज्या ठिकाणी डिफरन्स दिसतोय त्या ठिकाणची एखादी फिगर ही काय असणार आहे तर मिसिंग असणार आहे आणि ती आपल्याला काय करायची आहे तर कॅल्क्युलेट करायची आहे. मग ती डेबिटला असू शकेल किंवा क्रेडिटला असू शकेल. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी तुम्हाला क्लिअर होईल. Then next is step number 3, bills receivable account तुम्हाला ड्रॉ करावं लागतं. बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला काही येईल, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू टोटल डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल ड्रॉन. ओके, देन क्रेडिट साइडला येईल, बाय कॅश ॲट बँक, बाय डिस्काउंट अकाउंट, बाय टोटल डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बाय टोटल क्रेडिटर्स, बिल रिसिवेबल डिसऑनर अँड बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, सो हे तुमचे आयटम असणार आहे क्रेडिट साइडचे बिल्स रिसिवेबल. सो काय नोट दिलेली आहे बघा, if the difference appear on the debit side bills receivable account, it may be either opening balance or bills receivable. म्हणजे ओपनिंग बॅलन्स जर काही डिफरन्स दिसत असेल तर ओपनिंग बॅलन्स रिलेटेड असेल आणि तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. इफ द डिफरन्स appear in the credit side of the bills receivable account, it may be any item appear on the credit side of the bills receivable account. जर क्रेडिटला काही डिफरन्स असेल तर कोणता तरी आयटम मिसिंग आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. पण डेबिटला असेल तर तो ओपनिंग बॅलन्सशी रिलेटेड असणार आहे. Then creditors account. So cash at bank account, then bills payable account, bills receivable account, discount account, return, then balance carried down, etc. These are debit item. मग क्रेडिटला काय येणार आहे, बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल, बिल्स पेएबल अकाउंट डिसऑनर येईल, टोटल डेटर्स अकाउंट येईल, एंडोर्स बिल्स डिसऑनर, बाय बँक अकाउंट चेक डिसऑनर अँड बाय परचेस क्रेडिटर्स. ओके, then note, if the difference appear on the debit side of the total creditors account, it may be any of the item on the debit side of the account. म्हणजे कोणते तरी एक आयटम मिसिंग असणार आहे आणि तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, आणि जर क्रेडिट साइडला असेल तर सेमच डिफरन्स ऑफ द एनी आयटम ऑन क्रेडिट साइड, म्हणजे त्या पार्ट साठी त्याच एखाद्या तोच एखादा अकाउंट रिस्पॉन्सिबल असेल आणि तो आपल्याला काय करायचा आहे तर कॅल्क्युलेट हा करावा लागेल. ओके, then next is prepare bills payable account. कोणते कोणते अकाउंट बघितले आपण बघा,
debtors account, creditors account, bills receivable account, bills payable account, and cash book. Okay. So bills payable मध्ये काय येईल? Cash at bank, payment made, total creditors account, bills payable dishonored, and balance. Then credit side ला येणार आहे by balance carried down, brought down, total creditors रिलेशन bills payable सोबत असणार आहे, debtors रिलेशन bills receivable सोबत असणार आहे. सो बिल्स पेएबल हे क्रेडिटर्स अकाउंटला येईल. सो थोड्या बेसिक काही कॉन्सेप्ट आहेत ह्या तुमच्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. डेटरचं रिलेशन कोणासोबत असतं तर सेल सोबत असतं, क्रेडिटरचं रिलेशन कोणासोबत असतं तर परचेस सोबत असतं. ओके. डेटर्सची रिलेटेड काय आहे तर बिल्स रिसिवेबल आहे, क्रेडिटरशी रिलेटेड काय आहे तर बिल्स पेएबल आहे. ओके. So if the difference appear on the debit side of the bills payable account, it may be any of the three items appearing on the debit side of bills payable account. हे तीनच आयटम असणार आहेत. If the difference appear on the credit side of the bills payable account, it may be any of the item appearing on the credit side of the bills payable account. सो ह्या तिन्ही आयटम पैकी एखादा आयटम तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल जो मिसिंग असेल त्याची फिगर. सो नेक्स्ट अकाउंट इज रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. काही एक्सपेन्सेस जर तुम्हाला दिली असतील रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, सो काय असेल बघा, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अकाउंट आणि रेव्हेन्यू इन्कम अकाउंट. डेबिट साइड टू बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल, पेड इन ऍडव्हान्स इन द बिगिनिंग, जर काही ऍडव्हान्स बिगिनिंगला पे केली असेल तर ते डेबिटला येते. देन कॅश ॲट बँक एक्सपेन्सेस, कॅश ॲट बँक दॅट मीन्स रिलेटिंग टू द एक्सपेन्सेस पेड, अँड अनपेड काही असेल तर त्याचा बॅलन्स येईल डेबिट साइडला. क्रेडिट साइडला येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, दॅट मीन्स अनपेड ऍट द बिगिनिंग. ओके. देन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सपेन्सेस फॉर द इयर जे काही आहे ते, आणि बॅलन्स येईल कॅरेट डाऊनला पेड इन ऍडव्हान्स, म्हणजे जो डेबिटला आहे तो बरोबर रिव्हर्स काय असणार आहे क्रेडिटला येईल. If the difference appear on the debit side of the account, it may be considered any of the item on the debit side of expenses account. If the difference appear on the credit side of the account, it may be any of the item appearing on credit side of the account. So income statement, revenue income, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन accrued in the beginning जर काही असेल तर डेबिटला येईल. प्रॉफिट अँड लॉस इन्कम अर्न ड्युरिंग द इयर अँड बॅलन्स कॅरेड डाऊन, दॅट मीन्स इन्कम नॉट accrued at the end of this year. हे सगळे आयटम तुमच्या डेबिट साइडला येतील रेव्हेन्यू इन्कमच्या. ओके. देन क्रेडिट साइडला येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, दॅट मीन्स इन्कम नॉट accrued at the end of the beginning. Then by cash bank received during the year and the balance carried down accrued at the end of the year. Okay. हे आयटम येणार आहेत तुमच्या क्रेडिट साइडला रेव्हेन्यू इन्कम. देन नोट दिलेली आहे सेम असणार आहे. इफ द डिफरन्स appear on the debit side of the income account, the missing information may be any one of the item. सो आपल्याला जी मिसिंग फिगर आहे ती फाइंड आउट करावी लागते. तर क्रेडिटला डिफरन्स काय असेल तर क्रेडिटचे जे आयटम आहे ते कोणते काहीतरी मिसिंग आहेत आणि ते आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. देन फिक्स्ड असेट, फिक्स्ड असेटला काय असेल बॅलन्स ब्रॉट डाऊन, बँक अकाउंट, एक्सपेन्सेस ऑफ कॅपिटल नेचर, प्रॉफिट ऑन सेल, कारण फिक्स्ड असेट आहे. जर काही तुम्ही फिक्स्ड असेट सेल केला असेल आणि त्यापासून प्रॉफिट काही मिळाला असेल तर क्रेडिट साइडला असेल बाय बँक, देन लॉस ऑन सेल असेल, डेप्रिसिएशन अँड बॅलन्स. ओके. त्यामध्ये फारसं काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये, इट्स व्हेरी सिम्पल.
If the difference appear on the debit side of the fixed asset, it may be any of the item appearing on the debit side of the account. If the difference of credit side of the fixed asset item, it may be item appearing on the credit side of the fixed asset. ओके, सो कोणत्या एखाद्या आयटम मुळे काय असणार आहे, जर तो अपियर असेल क्रेडिट साइडला तर त्यामुळे डिफरन्स दिसतो असं सांगितलं जातं. नेक्स्ट, स्टॉक ऑफ गुड्स. स्टॉक ऑफ गुड्स, ओपनिंग स्टॉक अँड नेट परचेस. देन क्रेडिटला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड क्लोजिंग स्टॉक. इथे काही फारसं लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे डिफिकल्ट नाहीये. लोन अकाउंटला बँक लोन, रिपेड अँड क्रेडिटला लोन रिसीव असेल तर. ओके, आता हे महत्वाचं आहे. क्ल्यू फॉर द ट्रेसिंग, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला ट्रेस करायची आहे, मिसिंग फिगर. ओके, हे लक्षात ठेवा. सो मिसिंग फिगर कशा फाइंड आउट करायची आहे. सो कॅश सेल्स ला जर मिसिंग फिगर असेल, सो प्रिपेअर कॅश बँक समरी बघावी लागेल. कॅश सेल्स मायनस टोटल सेल्स मायनस नेट क्रेडिट सेल्स. ओके, हे जर आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला आपल्याला युजफुल होणार आहे. कॅश सेल्स मिसिंग आहे म्हणजे तुम्ही कसे फाइंड आउट कराल. कॅश सेल्स तुम्हाला एकतर टोटल सेल दिलेला असेल आणि क्रेडिट सेल दिलेला असेल, त्यामधला डिफरन्स जो असणार आहे तो कॅश सेल्स असेल. राईट, सिंपल थिंग. देन नेट क्रेडिट सेल जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय कराल, प्रिपेअर टोटल डेटर्स अकाउंट. हे लक्षात ठेवा, टोटल डेटर्स अकाउंट जे आहे म्हणजेच नेट क्रेडिट सेल जो आहे तो असणार आहे. किंवा नेट क्रेडिट सेल इज इक्वल टू टोटल सेल मायनस कॅश सेल्स मायनस सेल्स रिटर्न. अशा पद्धतीने सुद्धा ती मिसिंग फिगर तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. देन नेक्स्ट अजून एक सांगितलेलं आहे यामध्ये, क्लोजिंग डेटर्स इंटू 12 डिवायडेड बाय क्रेडिट पिरियड. या पद्धतीने सुद्धा तुम्ही नेट क्रेडिट सेल्स काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. नेट सेल्स कसं फाइंड आउट कराल, कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स मायनस सेल्स रिटर्न. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, देन प्रिपेअर स्टॉक अकाउंट, देन ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ज्या सिंपल मेथड आहेत ज्यामधून आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो मिसिंग फिगर, अशा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला यूज करणार आहोत फॉर्म्युला. ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच काय, तर नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. किंवा नेट सेल्स इंटू रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय 100. सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ग्रॉस प्रॉफिटची अमाउंट ही कॅल्क्युलेट करू शकता. कॅश परचेस, दॅट मीन्स प्रिपेअर कॅश और बँक समरी, total purchases or net credit purchases, then prepare total creditors account, total purchase cash purchase minus purchases return. ओके, सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, इन्फॉर्मेशन ही कॅल्क्युलेट करू शकता. देन नेट परचेसेस, प्रिपेअर स्टॉक अकाउंट, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस स्टॉक. सो हे एकदा काय करा, हा चार्ट रिवाइज करा, म्हणजे कारण हा जास्त महत्वाचा आहे. कारण या युनिट मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिसिंग फिगरच फाइंड आउट करायचे आहे. मग मिसिंग फिगर फाइंड आउट करण्यासाठी कोणते फॉर्म्युलाज यूज करावे लागतील. हा चार्ट तुमचा जर रेडी असेल, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट अवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. ओके, सो ड्रॉइंग एक्सपेन्सेस, prepare of cash book with the cash bank column, amount collected from debtors, prepare total debtors account. आता हे महत्वाचे आहे कारण तुम्हाला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेमला डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट हे कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. ओके, जर काही डाउट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. थँक्यू.